उशिरा का होईना पण माझी ही बाजू ऐकून घेण्यासाठी तुम्हा लोकांना जाग आली आणि तुम्ही आलात, त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. एक अत्यंत महत्त्वाची सूचना. आज फक्त मी बोलणार आहे, माझी बाजू मांडणार आहे. मी कुणाच्याही प्रश्नाला, संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही. All mobiles, kindly put them on off mode or mute. प्रश्नाला, संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही ते एवढ्यासाठी की गेला आठवडाभर विक्रम गोखले विरोधक आणि समर्थक यांच्यामध्ये जो गदारोळ चालू आहे तो निदान माझ्या बाजूनी मला कायमचा संपवायचा आहे. अर्थात ज्या ज्या विवादित मुद्द्यांवरती हा गदारोळ चालू आहे त्या मुद्द्यांवर मी जरूर बोलणार आहे. मी काय बोलतो आहे हे मीही माझ्याकडून रेकॉर्डिंग करतोय, माझ्या स्वतः करता. कारण आनंद दवे आणि ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र यांनी 76वा माझा वाढदिवस साजरा केला तेव्हा मी जे भाषण केलं ते मूळ भाषण दाखवलेलंच नाही तुम्ही लोकांनी कुणी. भाषण झाल्यानंतर संबंध नाहीत मध्ये बोलायचं नाही कोणीही. समारंभ झाल्यानंतर भंपक प्रश्न विचारून माझं टाळकं फिरवणारे जे होते त्यांनी पुन्हा एकदा घोळ करू नये म्हणून मी माझं रेकॉर्डिंग करतोय. हेही तुम्ही नाही दाखवलं तर माझे काही बिघडत नाहीये, मी ते युट्यूबवर टाकेन, लोकांना कळायला पाहिजे. तर या मुद्द्यांवर मी बोलणार आहे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 1 ला सुरुवात करण्यापूर्वी जशी यांची ओळख करून दिली तशी यांची ओळख करून देतो. माझी ही सख्खी मुलगी, माझ्या संतापावरती कंट्रोल करणारी म्हणून ती बरोबर आलेली आहे. मी तर जाणीवपूर्वक तिला बोलवलेली आहे. थँक्यू बेटा. नेहा गोखले. कंगना राणावत. या मुलीची इतर जी काही भाष्य आहेत आज 2 वर्षात तिने केलेली ही तिची वैयक्तिक मतं आहेत. भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वतःची काही कारणं असू शकतात. त्या तिच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं असू शकतात. ती समजावून न घेता ताबडतोब धुरा उडवायला सुरुवात झाली. त्या मुलीची माझी ओळखही नाही, आम्ही कधी बरोबर काम केलेलं नाही, काही संबंध नाही. परंतु तरीही कोणीतरी काहीतरी बोलतंय त्याची दखल घेणं, त्याबद्दल आपलं मत असेल आणि आवश्यकता असेल तर ते मत व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे. माझी तिच्याशी ओळख नसली तरी माझ्या राजकीय अभ्यासाची आणि माझी चांगली ओळख आहे. त्यामुळे मी दुजोरा जो दिला
त्याच्या पाठीमागे माझीही काही कारणं आहेत असं मी जे म्हणालो. ती कारणं आता मी सांगत बसत नाही. 18 मे 2014 रोजीचा इंग्लंडवरून निघणारा गार्डियन पेपर वाचा. त्या दिवशीचा अंक वाचा. आय रिपीट, go through that particular issue. On 18th May 2014, read it carefully. What Guardian has said, exactly that is what Kangana has said. I have that Guardian's issues copy. Go through it. त्यामुळे कंगना काहीही चुकीचं बोललं नाही असं मी म्हणालो. लगेच ताबडतोब बोंबा बोंब असं. तर माझी ओळख माझ्या राजकीय अभ्यासाशी आहे. भारतीय नागरिक म्हणून आणि राजकीय अभ्यासक, विश्लेषक नाही. नो अॅनालायझर. A student of politics of this country. हा माझा अभ्यास आहे. आणि म्हणून 2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते मुळीच बदलणार नाही. ते मत मी बदलणार नाही. आणि त्यामुळे ज्यांना मी काय बोललोय माझ्या मूळ भाषणामध्ये, जे तुम्ही लोकांनी दाखवलंच नाही, त्या मूळ भाषणामध्ये मी काय म्हणालेलो आहे हे अश्रू ढाळणारे जे स्वातंत्र्य सैनिक आता आहेत, ज्यांचे शिव्याशाप मला मिळत आहेत, त्यांना कदाचित कळेल की विक्रम गोखले काय म्हणाले होते आणि त्याचा विपर्यास कसा केला गेला. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केलेला नाही. त्या मूळ भाषणामध्ये मी हे म्हणालेलो आहे, जे तुम्ही दाखवलेलंच नाहीये, की मतितार्थ असा आहे, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल. मग बाकीचे लोक जे ज्यांनी प्राण दिले, फासावर लटकले, गोळ्या घातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, त्यांची अवहेलना झाली, याबद्दल आपल्याला कोणालाही कसलीही शरम वाटत नाही. त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. Here I get wild. मे 2014 रोजी माझा भारत जागतिक राजकीय पटलावरती एक सक्षम देश म्हणून उभा राहायला त्याने सुरुवात केलेली आहे. त्याचा मला अभिमान आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ते मला कोणावरही लादायचं नाही. ते तुम्ही स्वीकारा न स्वीकारा तुमची मर्जी. मला जेव्हा प्रश्न विचारला गेला त्याच्यावरती मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. यापेक्षा अधिक मला या विषयावरती बोलायचं नाही. मुद्दा क्रमांक 2, आर्यन आणि शाहरुख. नको त्या ठिकाणी मीडियानी नको ते संदर्भहीन प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातला हा एक प्रश्न. त्याच्यावरती त्या माझ्या जे तुम्ही 72 तास 50 तास 100 तास चालवताय TRP वाढवण्याकरता, जे काही तुम्ही दाखवताय, त्याच्यामध्ये माझं उत्तर पहिलं असं आहे, नो कमेंट्स. त्याच्यावरही मीडिया लगेच प्रश्न विचारायला सुरुवात करणार तयारी दिसत होती मला. म्हणून मी त्यांना सांगितलं, थांबा, इट इज नॉट
No comments is not because I am feel insecure because I am making comments on Bollywood. No. Because माझ्या दृष्टीने आर्यन खान, शाहरुख खान आणि त्यांच्या संदर्भात जे काही चालू आहे ते अतिशय क्षुल्लक आहे. माझ्या भाषणाच्या संदर्भात मी बोलतोय. ड्रग्ज या विषयाशी ते संबंधित आहे तेव्हा त्या विषयाशी ते महत्वाचं आहे. तो विषय नव्हता. विक्रम गोखले यांच्या 76व्या वाढदिवसादिवशी जे शब्दही माझ्या तोंडात नाहीत त्याबद्दल प्रश्न विचारणं हा पहिला गुन्हा प्रेसचा आहे, मीडियाचा आहे. आय मेक एलिगेशन्स. डोंट आस्क मी सिली क्वेश्चन्स. कम विथ प्रॉपर क्वेश्चन्स. त्यामुळे प्रश्न विचारणार मीडिया म्हणून मी उत्तर दिलं की मी घाबरून बिबरून नो कमेंट्स म्हणालेलो नाही. शाहरुख आणि आर्यन काय बॉलिवूड मधला कुठलाही नट माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. आणि करायचा प्रयत्न केला तरी मी माझं नाव विक्रम चंद्रकांत गोखले असं लावतो. मी दुसऱ्या कोणाचं माझं बापाचं नाव म्हणून लावत नाही. आय प्रॉमिस यू आय विल नॉट गेट वाईल्ड. मला खाणाखुणा करते. तर तो जो काही विषय आहे ते माझं जे उत्तर आहे तो अत्यंत फालतू विषय होता त्या ठिकाणी आणि आहे. त्यापेक्षा 2च दिवसापूर्वी किंवा आणखीन काही दिवसांपूर्वी 21 वर्षाचा मुलगा जो आपल्या लोकांच्या रक्षणाकरता तिकडे बॉर्डरवर 24 तास उभा राहतो. 21 वर्षाचा मुलगा आणि दहशतवाद्यांच्या गोळीला डोक्यात गोळी देऊन मरतो. तो माझा नायक आहे. नॉट शाहरुख, नॉट आर्यन. दिस इज व्हॉट आय से. तो माझा नायक आहे ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हे माझं ठाम विधान आहे आणि त्याच्यावरती मी ठाम आहे. राष्ट्राच्या संदर्भात विचार करताना अशा तऱ्हेचे खूप महत्वाचे विषय आहेत त्याच्यावरती मी विचार करत असतो.